आपण ही दृश्य पाहतोय राम शिंदेंची। राम शिंदे काहीसे भावुक झालेले पाहायला मिळतात। त्यांच्या डोळ्यातले अश्रू आपण पाहू शकतोय। कर्जत जामखेडमध्ये पूर्व नियोजित कटाचा बळी ठरल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यांच्या या भावना व्यक्त करताना ते काहीसे भावुक झाल्याचं हे पाहायला मिळालं। रोहित पवार यांचा कर्जत जामखेडमध्ये दुसऱ्यांदा विजय झालेला आहे आणि दुसऱ्यांदा राम शिंदेंचा त्या ठिकाणी पराभव झालाय। तर एकूणच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रोहित पवारांना मदत केल्याचा त्यांनी आरोप केलाय आणि त्याच भावना व्यक्त करताना राम शिंदेंना अश्रू अनावर झाल्याचं आपण पाहू शकतो। कौटुंबिक कलह या दरम्यान काही करार झाले आणि त्याचा प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवला असंही त्यांनी म्हटलंय। कर्जत जामखेडमध्ये सभेला आलो असतो तर काय झालं असतं असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं आणि यावरूनच आता राम शिंदेंनी गौप्यस्फोट केलेला आहे, हल्लाबोल केलेला आणि त्याच दरम्यान ते काहीसे भावुक सुद्धा झालेले होते। खरं तर 2014च्या वेळी राम शिंदे आमदार होते आणि त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीनं खेळी केली आणि रोहित पवारांना मैदानात उतरवलं आणि त्यानंतर अजित पवारांच्या मदतीनं त्यांचा त्या ठिकाणी विजय झाला आणि 2024च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी राम शिंदेंना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आणि त्याचाच हा परिणाम आपण पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय सांगाल या ठिकाणी राम शिंदे काहीसे भावुक झाल्याचं कळतंय? जामखेडच्या जागेवर आहे ते खरं तर राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये सामना पाहायला मिळत होता। मात्र अवघ्या काही मतांमध्ये आहे ते राम शिंदे यांचा पराभव झाला। मात्र हा पराभव घरामध्ये सेटलमेंट करून खरं तर अजितदादांनी सभा घेतली नाही असंच एक थेट आरोप आहे तो राम शिंदेकडून केला जातोय। महायुतीचा धर्म आहे तो कुठेही पाळला गेला नाही असा देखील एक आरोप केलेला आहे। कारण की अजितदादांना या ठिकाणी सभा घेण्यात यावी अशी देखील एक विनंती आहे ते राम शिंदेकडून केली होती। मात्र अजितदादांनी देखील आज स्पष्ट केलं की जर मी तुझ्यासाठी एक सभा घेतली असती तर तुला पराभवाच्या सामोरं जावं लागलं तर अशा पद्धतीचं अजितदादांनी कराडमध्ये जेव्हा दोघं रोहित पवार आणि अजित पवार समोरासमोर भेटल्यानंतर हे वक्तव्य केलं होतं। मात्र महायुतीचा धर्म पाळला नाही तरी देखील कुठलाही शब्द मी बाहेर बोललो नव्हतो। मात्र अजितदादांनी स्वतःच आज याची कबुली दिली। त्यामुळे राम शिंदे आहेत ते कुठेतरी भावुक झालेले पाहायला मिळत आहे। कारण की अवघ्या काही मतांमुळे त्यांचा पराभव झाला। जर हा महायुतीचा धर्म पाळला असता तर याला सामोरं जावं लागलं नसतं अशा पद्धतीचं वक्तव्य देखील आहे ते राम शिंदेकडून करण्याला पाहायला मिळत आहे। अगदी नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या माहितीसाठी। एकूणच आता अजित पवारांकडून यावर काय उत्तर येतं तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे।